संभाजीनगरच्या एका लिटिल फ्लॉवर शाळेमध्ये 10वीचा पेपर सुरू असताना खिडकीतून काही मुलांनी पेपर सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर रंगांचे फुगे फेकले। धक्कादायक प्रकार घडलेला आहे। यामुळे 9 मुलांचे पेपर खराब झालेत अशी माहिती मिळतेय। केंद्र प्रमुखांना झालेला प्रकार समजलाय आणि केंद्र प्रमुखांनी तो बोर्डाला कळवलेला आहे। अत्यंत धक्कादायक प्रकारे होळीचे रंग खेळताना सावधानता बाळगली पाहिजे। आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। 9 मुलांचे पेपर खराब झालेत। काही मुलांनी जिथे परीक्षा सुरू होती त्या परीक्षा हॉलवर फुगे फेकले। 10वीच्या 9 मुलांचे पेपर त्यामुळे खराब झालेले आहेत। धाराशिवमधून एक मोठी बातमी समोर येते। धाराशिव शहरातील शरद पवार हायस्कूल या परीक्षा केंद्रावर 10वीचा चुकीचा पेपर वाटण्यात आला। मराठी माध्यमांच्या मुलांना सीबीएसई पॅटर्नचा इंग्रजीचा पेपर वाटण्यात आला। विद्यार्थ्यांनी चूक लक्षात आणून दिल्यानंतरही बळजबरीने पेपर लिहायला लावला। विद्यार्थ्यांनी हा आरोप केलाय की आम्हाला सीबीएसई पॅटर्नचा पेपर आला आणि तो आम्हाला जबरदस्तीने उत्तरपत्रिका लिहायला लावली। पालक आणि विद्यार्थी थांबून आहेत। परीक्षा केंद्रावरच सगळे गर्दी करून आहेत। प्रशासनाकडून अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही। आज 10वीचा इंग्रजीचा पेपर आहे। परीक्षा केंद्रावर गोंधळ उडालेला बघायला मिळतोय। या संदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी चौकशी सुरू असल्याचं सांगतायत। माझं नाव इयत्ता 10वीतील विद्यार्थी आहे। माझं नाव आदर्श मारुती जावीर। मी प्रॉपर शाळेत बसलेला आहे, त्रिपुत्रा भोसले हायस्कूल। माझं सेंटर शरद पवार आलं आहे। मग तिथे गेल्यास इंग्लिशच्या पेपरला आम्हाला सीबीएसई पॅटर्नचा पेपर दिला। आम्ही शिक्षकांना सांगून सुद्धा शिक्षकांनी ऍक्शन केली नाही, ऍक्शन घेतली नाही। शिक्षक आम्हाला दबाव। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। बालाजी, हा सगळा काय प्रकार आहे? एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्डाचे पेपर दिले गेले का? नेमका गोंधळ काय झाला? सुवर्णा, एक जर बघितलं तर मोठा गाजावाजा करत प्रशासन जे आहे ते जिल्हा परिषद असेल, शिक्षण विभाग हे कॉफी मुक्त अभियान राबवण्याचा प्रयत्न करते। मात्र दुसरीकडे हा सगळा बघितला तर एक मोठा गलथान कारभार जो आहे तो सगळा पुढे आलेला आहे। जे मराठी माध्यमाचा आज पेपर होता, आज प्रश्नपत्रिका जी विद्यार्थी दाखवत आहेत किंवा आपल्या दृश्यरूपात जी दिसत आहे, मराठी माध्यमाच्या पेपरना जो आहे तो त्यांना इंग्रजीचा 3rd लँग्वेजचा पेपर देणं आवश्यक होतं। मात्र तो जो आहे तो पहिल्या लँग्वेजचा जो पेपर जो आहे तो दिल्याचा आरोप जे आहे ते विद्यार्थी करत आहेत। आणि ही सगळी चूक जी आहे ते एकूण 25 विद्यार्थी होते वर्गात। चौथा वर्ग आहे जो आता याच्यामध्ये परीक्षा चालू होते आणि त्यांनी परीक्षकांच्या ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर सुद्धा त्यांना तसाच पेपर लिहायला लावला। धन्यवाद बालाजी माहिती दिल्याबद्दल।